मोह आकर्षाने धर्मदीक्षा देण्याचा आरोप। एकदा वैशालीच्या महावनातील कुटागारामध्ये भगवान बुद्ध वास्तव्यात होते। बद्धीय लिच्छवी तथागतांकडे त्यावेळी आला आणि म्हणाला, भगवान, लोक म्हणतात की श्रमण गौतम हा जादूगार आहे आणि दुसऱ्या धर्माच्या लोकांना भुलवण्याचा जादूटोणा त्याला अवगत आहे। जे असे म्हणतात ते तथागतांबद्दल विपर्यास प्रचार करतात, हेतू अमान्य करतात। आम्ही लिच्छवीचे लोक या आरोपांवर विश्वास ठेवत नाही, पण तथागतांना याबाबत काय म्हणायचे आहे ते ऐकण्याची आमची इच्छा आहे। तथागत म्हणाले, बद्धीय, अफवा, परंपरा, लोक प्रमाद यावर विसंबूत राहू नये। एखादी गोष्ट धर्मग्रंथात सांगितली आहे म्हणून ती मान्य करू नये। अमुक एक गोष्ट तर्कसिद्ध किंवा अनुमानावर आधारित किंवा बाह्य स्वरूपास प्रतीत किंवा स्वमतानुसार वाटली तर तेवढ्यानेच ती स्वीकारू नका। तुम्हाला ती न्याय वाटते म्हणून ती मान्य करू नका। श्रमणाच्या मतांचा आदर केला पाहिजे या भावनेने भरून जाऊनही एखादी गोष्ट स्वीकारू नका। पण बद्धीय, अमुक एक कृत्य पापकर्म आहे अशी सर्व घटना स्वतः निरीक्षणातून तुम्हाला आढळेल किंवा अनुभवी विद्वानांनीही ग्राह्य आहे असे सांगितले आणि त्यामुळे हानी किंवा अपाय होण्याचा संभव आहे असे आढळले तर त्याचा तुम्ही त्याग करा। आता तुझ्या प्रश्नांबद्दल बोलायचे म्हणजे बद्धीय, जे मजवर जादूटोणा करून धर्म परिवर्तन करण्याचा आरोप करतात ते स्वतः महत्वाकांक्षी लोक नाहीत काय? बद्धीय बोलला, होय भगवान, ते महत्वाकांक्षी आहेत। मग बद्धीय, लोभाने जिंकले गेलेले महत्वाकांक्षी लोक आपली महत्वाकांक्षा साध्य करण्यासाठी खोटे बोलण्यास किंवा पाप करण्यास कधी कचरते काय? नाही भगवान, ते कचरत नाहीत। बद्धीय बोलला, आणि बद्धीय, जेव्हा कुविचार, सूडभावना अशा माणसाच्या मनात उत्पन्न होते तेव्हा त्याच्या महत्वाकांक्षेचा आड येणाऱ्यावर आरोप करण्यात ते दुसऱ्यांना चिथावणीची देणारा नाहीत काय? होय भगवान, देतील। बद्धीय बोलला, बद्धीय, माझ्या शिष्याला मी फक्त असा उपदेश करतो, प्रिय शिष्य, लोभयुक्त विचारांचे नियमन करून तू राहत जा। असे केल्याने कोणतेही लोभमूलक कार्य मन, वचन किंवा कृत्य यावर तुझ्याकडून घडणार नाही। द्वेष आणि अज्ञान यावर नियंत्रण ठेवून तू वाग। बद्धीय, जे श्रमण ब्राह्मण माझी निंदा करतात, श्रमण गौतम जादूगार आहे, त्याला जादूटोणा अवगत आहे, त्यामुळे परधर्मातील लोकांना तो भुलवतो, ते लबाड व खोटे बोलणारे आहेत। भगवान, आपली ही जादू मोठी अजब गोष्ट आहे। या आपल्या जादूटोण्याने माझ्या प्रिय नातेवाईकांना भूल पडली असती तर किती बरे झाले असते। खात्रीने त्यामुळे यांना हित आणि सुख प्राप्त झाले असते। भगवान, जर सर्व ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आपल्या या जादूटोण्याने मोहून जातील तर दीर्घकालापर्यंत यांना हित आणि सुख नक्की प्राप्त होईल। खरे आहे बद्धीय, खरे आहे। या जादूटोण्याने जिंकलेले सर्व लोकांनी पापकर्माचा त्याग केला तर ते जगाच्या हिताचे आणि सुखाचे ठरणार। नमो बुद्धाय।